ठाणे के प्रभाग क्रमांक 18 में 10वीं और 12वीं में उत्तीर्ण प्रतिभावान छात्रों के लिए एक भव्य सत्कार समारोह का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का आयोजन शिवसेना वागले विभाग और संकल्प प्रतिष्ठान ठाणे की संयुक्त पहल से किया गया। छात्रों के मेहनत और सफलता का सम्मान करते हुए शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पूर्व विधायक रविंद्र फाटक और पूर्व नगर सेविका जयश्री फाटक की प्रमुख उपस्थिति रही। इस अवसर पर विद्यार्थियों को प्रशस्ति पत्र और स्मृति चिन्ह भेंट कर सम्मानित किया गया। मंच से वक्ताओं ने विद्यार्थियों को उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी और आगे की पढ़ाई के लिए प्रेरित किया। जुन्या आठवणींना उजाळा देत असतात, त्यामुळे या अशा सत्काराच्या कार्यक्रमाचं महत्त्व अशा वेळेस कळतं की त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला म्हणून ते आता उच्च पदावर आहे। त्यामुळे आमचे जे दादा भुसे शिक्षण मंत्री ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल ठाणेकर आमदार म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो। आणि जनतेच्या सरकारच्या माध्यमातून काँग्रेस आहे, उबाटा आहे, ह्या लोकांनी जी आतापर्यंतची पापं केली ते पापं न भरून येण्यासारखी आहेत आणि ती कामं जी चांगली आहेत ती महायुतीचं सरकार करतं आणि म्हणून अशा प्रकारे कुठल्याही मंत्र्यांनी काहीही वक्तव्य करू नये अशा प्रकारच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। त्या अतिशय सर्व पालकांना मी विनंती आवाहन करतो, आपल्या शासकीय शाळांमधनं सुद्धा अतिशय आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते। आताच नुकत्याच UPSCच्या ज्या परीक्षा संपन्न झाल्या त्याचे जर आपण निकाल बघितले तर 50% जास्त यशस्वी उमेदवार त्या ठिकाणी आपल्या शासकीय शाळांमधनं पुढे गेलेले आहेत। आपण जर बघितलं तर अनेक शिक्षक बंधू भगिनी आमच्या अशा आहेत की ते धडपड करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, आपल्या पाल्यांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश द्या। आणखी मोठ्या प्रमाणात योजना राबवण्याचं त्या ठिकाणी संकल्प करण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातील, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाईल, विद्यार्थ्यांची संख्या वाढवली जाईल, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, विद्यार्थ्यांच्यासाठी शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पासून स्वच्छतागृहाच्या पासून तर सुविधांच्या पासून भौतिक सुविधा पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण करून दिल्या जात आहेत। शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इतरही माध्यमांच्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रशिक्षण दिलं जातं। सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे आम्ही या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रभाग क्रमांक 18च्या वतीने शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जे असतील ते दरवर्षी या मंडळा कार्यक्रमासाठी येत असतात। यंदा आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनी येऊन इथे या सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल, त्यांना शाबासकी दिल्याबद्दल त्यांचं दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करत त्यांचे आशीर्वाद तर आहेतच आपल्याला, पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती। त्या सुरुवातीला आपण कायमस्वरूपी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा उपक्रम चालू ठेवला आहे।